नमस्कार, स्वागत आहे. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा. खूप टेस्टी आणि एकदम झटपट सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा केला तर नक्कीच गाजराचा हलवा एकदम तोंडात विरघळण्यासारखा आणि स्वीट घरच्या घरी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर रेसिपीज अपलोड करत असतो आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. गाजर घ्यायचे आहेत. गाजर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मधून मी कट केलेले आहेत, म्हणजे किसायला सोपे जातात. असे थोडेसे मधून कट करायचे आणि आता ह्या किसणीने मी किसून घेणार आहे. मोठे पाहिजे असेल तर मोठ्या साईजनी किसू शकता. मी मीडियम साईजनी किसणार आहे. अशा पद्धतीने मी गाजर किसून घेतलेले आहेत. आता एक मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घालून आपल्याला अगोदर थोडेसे बदाम घालायचे आहेत आणि ते मी थोडेसे तुपामध्ये छान परतून घेणार आहे आणि मग आपण हा गाजराचा किस त्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील तुम्ही ते यामध्ये घालू शकता. काजू, बदाम, मी इथे बदामाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि तळून घ्यायचे आहे. म्हणजे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स, बदाम जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो तेव्हा एकदम टेस्टी असा हलवा बनतो. त्यामुळे कधी पण हलवा करत असताना तुपामध्ये तळून घ्या आणि मगच तुम्ही हलव्यामध्ये टाका. एकदम टेस्ट छान येते. आणि मग हे गाजर किसलेले आपण घालणार आहोत. थोडा वेळ आपल्याला हे लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता आपण गाजराचा किस घालूया. याचा हलवा हा आपण साखरेचा वापर न करता गुळापासून बनवणार आहोत. खूप पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरी. मुलांसाठी एकदम पौष्टिक असा हलवा आज आपण बनवणार आहोत. आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे गाजर चांगले परतून घ्यायचे आहेत. तूप आपण अगोदर टाकलेलं आहे, तेवढंच तूप आपल्याला लागणार आहे. जास्त तूप घालायची पण गरज पडत नाही. 2 ते 3 चमच्यामध्ये आपला गाजराचा हलवा एकदम टेस्टी तयार होणार आहे. छान परतून झालेला आहे, बघू शकता. अजून थोडा वेळ परतून घेऊया आणि मग आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. दूध घातलेलं आहे. आता आपल्याला दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण दूध घालतो तेव्हा हे पूर्ण आटू द्यायचं दूध आणि मगच साखर घालायची असेल तर साखर घाला, गूळ घालायचे असेल तर गूळ घाला. पण हे दूध पूर्ण आटू द्यायचं आणि मगच तुम्ही त्यामध्ये घाला. कारण की जेव्हा दूध आणि साखर एकत्र करतो तेव्हा ते फुटण्याची पण शक्यता असते. म्हणून अगोदर दूध पूर्ण आटू द्यायचं आणि मगच साखर किंवा गूळ घालायचा. आता हे आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. पूर्ण आटून देणार आहोत आपण हे दूध आणि मग यामध्ये आपण थोडासा खवा घालणार आहोत. बाहेर स्वीट होममधून जेव्हा तुम्ही गाजराचा हलवा आणता किंवा खाता तेव्हा त्यामध्ये ते थोडासा खवा घालता, म्हणून त्यांचा हलवा एकदम टेस्टी होतो. त्यामुळे थोडासा खवा किंवा पेढा असेल तर तुम्ही पेढा पण टाकू शकता, पण मी इथे खवा घातलेला आहे. खवा घातल्यामुळे जी हलव्याला टेस्ट येते ते एकदम छान असते. दूध आटत आहे तोपर्यंतच आपण यामध्ये खवा घातलेला आहे आणि दूध आटल्याच्या नंतर आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. पूर्ण दूध आपल्याला आटू द्यायचं आहे.
एकदम झटपट होणारी आणि टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी आहे। एकदम 10 मिनिटात हा हलवा तयार होतो। कुकर लावायची गरज पडत नाही। कढईमध्येच हा हलवा केलेला आहे। गाजर पण आपण बारीक किसल्यामुळं जास्त वेळ लागत नाही शिजवण्यासाठी। बघू शकता पूर्ण दूध आटून गेलेलं आहे, तेव्हाच आपण यामध्ये गूळ घातलेला आहे। पूर्ण दूध आटू द्यायचं आणि मगच आपण साखर घालायची असेल तर साखर घालू शकता। मी इथे गूळ घातलेला आहे। गुळामुळे अजूनच छान लागतो हलवा। आता यामध्ये तुम्ही विलायची आवडत असेल तर विलायची टाकू शकता, जायफळ टाकू शकता। थोडीशी गुळाची पावडर मी अजून घातलेली आहे। गूळ जरा कमी गोड असतो म्हणून थोडंसं मी अजून गूळ घातलेला आहे। गूळ पूर्ण विरघळून गेलेला आहे आणि आपला हलवा तयार झालेला आहे। एकदम झटपट आणि टेस्टी असा हलवा आपला रेडी झालेला आहे। एकदम हा हलवा तोंडात टाकताच विरघळणारा असा हलवा मस्त असा झालेला आहे। बघू शकता। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।